नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ना भिजवण्याची गरज ना आंबवण्याची गरज असा बनणारा इन्स्टंट पदार्थ आज मी करून दाखवणार आहे. तर झटपट बनणारा असा रवा उत्तप्पा आज मी करून दाखवणार आहे. यासाठी मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धा कप दही घालत आहे आणि आता यामध्ये 1 कप पाणी घालून ते पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि 20 मिनिटासाठी हे मी झाकून ठेवणार आहे. 20 मिनिटानंतर आता हे पीठ मी मिक्सरमधून काढून घेणार आहे. तर साधारण मध्यम स्वरूपाचं पीठ मी काढून घेतलेलं आहे. तर जास्त सैलही नाही आणि घट्टही नाही, तर असं पीठ मी इथं काढून घेतलेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर खाण्याचा सोडा मी यामध्ये घालत आहे. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. या ठिकाणी मी 1 बारीक कांदा, 1 बारीक टोमॅटो, सोबत मी 2 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीरसुद्धा कट करून घेतलेली आहे. तवा आता मी तापवून घेतलेला आहे आणि आता त्याला तेल लावून घेत आहे. फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि आता हे जे बॅटर आहे ते मी यावर घालत आहे. थोडं पसरवून घ्यायचं आहे. यावर आता बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर मी घालत आहे. तर एका साईडने खरपूस असं भाजून घ्यायचे. सोनेरी रंग आल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचे. दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घ्यायचे आणि सोनेरी रंग आल्यानंतर काढून घ्यायचे. दुसऱ्या एका पद्धतीने हा रवा उत्तप्पा मी करून दाखवणार आहे. तर या ठिकाणी जी कट केलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांदा या बॅटरमध्ये मी मिक्स करत आहे. त्यामध्येच 1 चमचा बारीक किसून घेतलेला अद्रक मी घालत आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे बॅटर मी तव्यावर घालत आहे. थोडंसं पसरवून घ्यायचे. त्याला छान जाळी आलेली आहे. तर एका साईडने खरपूस असं भाजून घ्यायचे. सोनेरी रंग आल्यानंतर दुसऱ्या बाजूने मी पलटवून घेत आहे. दुसऱ्या बाजूने पण तसंच सोनेरी रंग आल्यानंतर मी हा रवा उत्तप्पा काढून घेत आहे. अजून एकदा हे बॅटर मी या तव्यावर घालत आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान जाळी आलेली दिसत आहे. तर दोन्ही साईडनी सोनेरी रंग आल्यानंतर मी हे काढून घेत आहे. इन्स्टंट बनणारा हा रवा उत्तप्पा खोबऱ्याच्या किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत पण छान लागतो. ना भिजवण्याची गरज ना आंबवण्याची गरज असा बनणारा झटपट रवा उत्तप्पा जरूर करून बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा.